वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची हो उटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती। आपल्या यूट्यूबला एक चॅनल आहे वृषाली मंच म्हणून, मला वाटतं बऱ्यापैकी तुम्ही तो बघितला पण असेल, त्याच्यामध्ये मंगळागौरीच्या व्हिडिओही तुम्ही बघितले असतील। पण आपण महिलांचेच उपक्रम राबवतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे वर्षभरामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जातात। आज जो तो मंगळागौरीचा कार्यक्रम आहे, ही आपली संस्कृती आहे, ही आपली परंपरा आहे, ती टिकावी, जेणेकरून आज नवीन पिढीला माहिती झाली पाहिजे, म्हणून आपण हा एक प्रयोग केला होता आम्ही। आपल्याला कोरिओग्राफरची काहीच गरज नाहीये, आपल्याच म्हणजे ज्या आजी मागे बसल्यात त्या काळात त्या खेळत होत्या की नाही, त्या गाणीही बोलत होत्या, तेव्हा काय अशी साऊंड सिस्टीम गाणी रेकॉर्डिंग वगैरे काहीच नव्हतं, पण त्यांनी स्वतः तयार केलेली गाणी होती, त्याच गाण्यांच्यावर त्या नाचत पण होत्या। पण आज नवीन पिढी सगळं विसरत चालली, पण ही आपली संस्कृती परंपरा टिकावी म्हणून आपण हे मंगळागौरीचे कार्यक्रम घेतो। वृषाली महिला सामाजिक संस्था आणि वृषाली मंच चॅनलच्या वतीनं 50वा मंगळागौरीचा कार्यक्रम या ठिकाणी शेरेगावमध्ये साजरा होतोय। पहिला कार्यक्रम पुंदे येथे झालेला होता आणि 50वा इथे कार्यक्रम साजरा होतोय। या ठिकाणी तिरंगा जे मित्रमंडळ आहे त्यांनी या ठिकाणी आज हा योगायोगानं 50वा या कार्यक्रम इथं साजरा होतोय आणि हे मंडळ काय करत आहे त्या मंडळाने त्यांच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करावं। प्रथमतः मी वृषाली रंगमंच शहापूर यांचं तिरंगा मित्रमंडळातर्फे हार्दिक स्वागत करत आहे आणि ते आमच्या विनंतीला इथे मान देऊन आले, त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहेत। त्यांच्यासाठी जरा एकदा जोरदार टाळ्या। 2002 साली मागे गणेशोत्सव चालू झाला, काहीतरी मला वाटतं 750 रुपये काहीतरी बजेट होता, 750 का 717, मला आता नीट आठवत नाही, मी तेव्हा लहान असेल, पण तेव्हापासून तर आजचा 23वा वर्ष आणि त्याच उत्साहात आणि त्याच जोमात जो पहिला वर्ष होता तोच 23वा वर्ष होता, म्हणून 23 वर्ष हा मंडळ टिकला आणि कार्यक्रम हे चालू राहिले। मंडळाने 23 वर्षात भरपूर काही कार्यक्रम केले, आता सांगण्यासारखे नाही आहेत, भरपूर पोरं स्टेजवर पुढे आली, भरपूर मोठे मोठे कलाकार इथे आले, मोठे कार्यक्रम झाले, जसे तुम्ही आलात तसे मोठे मोठे कलाकार इथे येऊन गेले आणि त्यांचे इथे कार्यक्रम झाले आणि ह्या मंडळाने भरपूर जणांना स्टेज दिला, त्याबद्दल मंडळाचे सुद्धा मी आभारी आहे।
तुझ्यासाठी 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 आले वनात कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात तुझ्यासाठी 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 आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिला उपवासी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिला उपवासी मुरली वाजवितो कान्हा तुझ्या वनात मुरली वाजवितो तुझ्या वनात तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वनात अरे कान्हा रे तुझ्यासाठी आले वनात खरंच कान्हा तुझ्यासाठी आले वनात चला नकुलीला खेळूयात. नकुला म्हणजे काय अगं ते हातात हात घालून नकुल आणि काय चालेल ना खूप सुंदर. नकुलबाई नकुल्या चंदनाच्या टिकुल्या नकुलबाई नकुल्या चंदनाच्या टिकुल्या एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली एक टिकली उडाली गंगेत जाऊन बुडाली गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा गंगेला आला लोंढा भिजला माझा गोंडा गोंड्याच्या पदरी काळी भिजली माझी साडी गोंड्याच्या पदरी काळी भिजली माझी साडी साडीच्या पदरी रुपाया भाऊ माझा शिपाया साडीच्या पदरी रुपाया भाऊ माझा शिपाया शिपायाने केली बायलो नाकी मोती ल्यायलो शिपायाने केली बायलो नाकी मोती ल्यायलो नाकीचं मोती कुणाचं बाळ माझं गुणाचं नाकीचं मोती कुणाचं बाळ माझं गुणाचं कडेवर घेऊ का खांद्यावर घेऊ सागर किनारी खेळाया जाऊ कडेवर घेऊ का खांद्यावर घेऊ सागर किनारी खेळाया जाऊ असा सागर भ्याला फुल वेचून पळाला असा सागर भ्याला फुल वेचून पळाला फुल वेचून पळाला फुल वेचून पळाला खुर्ची का मिरची राशील कैसी खुर्ची का मिरची राशील कैसी सासू मारीते बरं करीते सासू मारीते बरं करीते खुर्ची का मिरची राशील कैसी खुर्ची का मिरची राशील कैसी सासरा बोलावतो बरं करीतो सासरा बोलावतो बरं करीतो खुर्ची का मिरची राशील कैसी खुर्ची का मिरची राशील कैसी धीर बोलावतो भलं करीतो धीर बोलावतो भलं करीतो खुर्ची का मिरची राशील कैसी खुर्ची का मिरची राशील कैसी नणंद बोलावते भलं करीते नणंद बोलावते भलं करीते खुर्ची का मिरची राशील कैसी खुर्ची का मिरची राशील कैसी जाऊ बोलावते भलं करीते जाऊ बोलावते भलं करीते खुर्ची का मिरची राशील कैसी खुर्ची का मिरची राशील कैसी घागर घुमू दे रामा पावा वाजू दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे आली गवर पावणी आली तशी
वाघ पाण्याचा हंडा कवर माझे नाव दे हे वाघ पाण्याचा हंडा कवर माझे नाव दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे घागर घुमू दे रामा पावा वाजू दे जोरात एकदम म्हणजे नवीन पिढीला खरंच लाजवेल असा होता. आम्ही सांगितलं सगळ्यांनी सहभागी व्हायचं, सगळ्या सहभागी झाल्या पण शेवटपर्यंत राहिल्या नाहीत. पण ह्या तिघी जणी राहिल्यात म्हणून यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवायच्या. मजा येते की नाही खेळायला? हा बिना प्रॅक्टिसचा कार्यक्रम आहे कसा? एकदम छान मजा घेत. होय आपल्यासारखा आनंद सगळ्यांनी घेतला पाहिजे. हो बसल्यात त्यांच्यासाठी काय वेगळं आमंत्रण करायचं का आपण? जे इच्छुक असेल त्यांनी आवर्जून यावं. आता मग जरा एक उखाणा होऊ द्या तुमच्यात. झाला पाहिजे की नाही एखादा उखाणा? गणपती बाप्पा आहेत म्हटल्यावर. मी सगळ्यांना ओळखत नाहीये, मला सगळ्यांची नावही माहिती नाहीत, पण पहिल्यापासून शेवटपर्यंत त्या छान खेळत होत्या. आता ते त्यांचीच ओळख करून देतील. तुमच्या गावाल्याच सांगा. रेखा मधुकर तानवळे योगा करतात, एक्सरसाइज करतात, त्यांना पण फुगडी अजून घालता नाही पण त्यांनी छान फुगडी घालली आणि आता ते एक उखाणा पण घेणार.
मांदीच्या ताटात पैशाचे गडे मधुबराचं नाव घेते. गणपती पुढे आता जोडू आम्ही. आता आम्हाला पूर्ण जोडायला लागेल. आता दुसरं काही नाव नारायण नारायण तारमले. नारायण तारमले. पेरूच्या दारावर बसले पाच पक्षी. नारायण नारायणचं नाव घेते तुमचा बांधव. माझं नाव रेणुका नारायण तारमले. समुद्राच्या किनारी नाग नागिनीची वस्ती. माझ्यापेक्षा नारायण भरताना आयुष्य वारू दे जास्ती. खरंच छान बोलत होत्या. घ्या त्यांच्यासाठी टाळ्या वाजून. माझं नाव स्वाती बलिराम तलवडे. आतगार मध्यगार मध्यगारात उखळ उखळात मुसळ मुसलाखाली दाणे दाणे भरले मापात माप ठेवले देवापुरे. गणपतीचे पतिराचे नाव घेऊन गणपतीचे पुढे.
सासुरवाशी सुनर सोन बसली कळशी 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 यादव
खूपच छान वाटलेला आहे. आणि त्याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर लग्नाआधी सर्वच मुली खेळतात. जिथे कार्यक्रम असेल तिथे लग्नाआधी बंधनं नसतात मेन गोष्ट, पण लग्न झाल्यावर मुलीला बंधनं येतात. पण वृषाली मंचाचं आणि आमच्या तिरंगा ग्रुपचं मी प्रथम स्वागत करते आणि त्यांना जोरदार टाळ्या होऊ देत. त्याच्यामुळे सर्वांनाच आनंद लुटता आला. आणि खरंच जरासं आपल्या आधीचे अनुभव, आपल्या आधीचं जे मनामध्ये दडलेले असतात ते खेळ सगळे आपण खेळलो आणि छान वाटलं. नाव सांगा पूर्ण. नंदा राजेश तारमळे. म्हणजे सांगू शकत पण नाही आणि वर्णन करू शकत पण नाही. आज म्हणजे माहेरी आल्यासारखं वाटलं. पूर्वीच्या काळी म्हणजे ओटीवर निघू नका, इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका. तिरंग मंडळाचं मी अक्षरशः म्हणजे आभार व्यक्त करते. आज मला असं वाटलं की मी माझ्या माहेरी जाऊन खरंच म्हणजे माहेरी जाऊन मनापासून खेळले. मला म्हणजे शब्दात सांगता पण येत नाही एवढा आनंद मी आज लुटलाय याची पूर्ण म्हणजे आयुष्यामध्ये व्यक्त पण करू शकत नाही. टाळ्या होतं साठी खरंच टाळ्या वाजवा, कारण की ताईच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते खरंच आनंदाचे आहेत. आणि त्यांना ते बोलतायत येता येता आम्हालाही गईवरल्यासारखं झालंय. खरं सांगायचं तर आज आम्ही वृषाली मंचचे जे कार्यक्रम केलेत ते त्यासाठीच केलेले आहेत की जेणेकरून आपल्या महिलांना एक दिवस आनंद मिळावा आणि तो आनंद कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहावा. आज आपल्या नातेवाईकांमध्ये, आई वडिलांमध्ये प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलीमध्ये कोणते तरी स्किल असावे. काही वेळेला मुलींची लग्न खूप लवकर होतात, शाळा शिको न शिको पण शिकता शिकता लग्न होतात. प्रत्येक मुलीची अपेक्षा असते मी कधीतरी कुठल्या तरी व्यासपीठावर जावं, मला कधीतरी स्टेज मिळावा, तिथे माझा कार्यक्रम व्हावा, सत्कार व्हावा, हे प्रत्येकाला मनातनं वाटत असतं. पण ते काही वेळेला लग्नाअभावी राहून जातो. पण आपल्या वृषाली मंचच्या माध्यमातून आज तुमच्यासारख्या हजारो महिला इथे आल्या, त्या कार्यक्रमात सहभागी झाल्या आणि हा आनंदाचा कार्यक्रम तुम्ही लुटला. आणि आज ताईच्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते खरंच आनंदाचेच आहेत आणि त्या ताईला खरंच खूप आनंद झालेला आहे. तसा मला वाटतं बऱ्याच महिलांना झाला असेल, म्हणून ताईसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मानसी मनोहर तारमळे. प्रथम तर मी तिरंगा मित्रमंडळ आणि वृषाली मंच खूप खूप आभार मानते, कारण शेरेगावमध्ये पहिल्यांदा हा कार्यक्रम असा झाला असेल की मंगळागौर हा झाला. आणि मी तर काही महिलांना बघितलं नव्हतं जे सासू सून एकत्र व्यवस्थित मस्त छान डान्स करत होते. भांडणंही आपण घरात बघितलेत पण एकत्र नाचताना कधी बघितलेत का? मग त्याच्यामुळे हा जर असे कार्यक्रम साजरे केले तर एक उत्साह वाटतो आणि कोणामध्ये काय कमी आहे ते कळतं आणि संसार हा चालूच असतो. म्हणजे उठल्यापासून तर झोपेपर्यंत हा भांडी हे करा ते करा कामच असतं, पण हा मन मोकळेपणा हा कुठेच मिळत नसतो. मग त्यांच्यामध्ये कुठेतरी आनंद निर्माण होण्यासाठी असे जर कार्यक्रम आयोजित आणि तिरंगा मित्र मंडळ हा बरेच वर्षापासून वेगवेगळे प्रकारचे कार्यक्रम करतात. त्याच्यामुळे आमच्या महिलांना तर खूपच एन्जॉय करायला मिळतं आणि जे आपल्या महिलांमध्ये जे सुप्त गुण असतात ते कळतात. आणि मला एकच विनंती आहे, सासवा पण आहेत, सुना पण आहेत, मग त्यांनी आपल्या सुनांना फ्रीली असं द्यावा की जेणेकरून आता मगाशी जे रडण्यासारखं आलं, कारण मुलगी आणि पण म्हणजे आज म्हणजे म्हणजे सुनेने मुलीचा दर्जा आणि मुलीनी पण सासूला आईचा दर्जा दिला तर का अशी भांडणं होतील? हा जर एकोपा असला ना तर खूपच छान, जीवन हे खूपच सुंदर आहे. त्याच्यामुळे जर एकमेकाला सांभाळून घेतलं तर आयुष्य खूप सुंदर आहे. आणि पुन्हा एकदा वृषाली मंच यांनी जो एवढा मंगळागौरीचा मला तर काहीच गंध नव्हतं खरं म्हटलं तर. आणि मी नाचले ते कसं मला नाही माहिती पण एन्जॉय खूप केला. की पहिल्यांदा मी इथे नाचले आणि खूप आमच्या गावातल्या महिलांनी पण हा एन्जॉय केला असेल असं मला वाटतं. आणि तुमचे खूप खूप आभारी. आणि माझं नाव वैशाली सोमनाथ गवळे. आज मी जॉब सोडून खास या कार्यक्रमासाठी इथे गेली होती मी, पण हे प्रोग्राम आहे म्हणून घाईत आली. इन्व्हिट होता तो घेऊन डायरेक्टली इथे आली जेवली. पण म्हणजे एक सांगायचं लेडीज लोकांना कोणता असा प्रोग्राम ससा घरामध्येच संपूर्ण वेळ जातो लेडीज लोकांचा. त्यांना कधी घरातून हे आहे ते आहे, मुलांचा अभ्यास याच्यामध्ये त्यांचा संपूर्ण सकाळ ते संध्याकाळपर्यंत लेडीज झोपेपर्यंत तिला आराम नसतो. 24 तास लोक बोलतात लेडीज घरात काय करते. तिच्या जागी तुम्ही एक दिवस राहून बघा.
तिच्या जागी तुम्ही एक दिवस राहा आणि पूर्ण टोटल अख्खा दिवस काम करा. तेव्हा पुरुषांना कळतं लेडीज काय काम करते. ज्या जॉबला जाणाऱ्या लेडीज असतात ना त्या तिथे सुद्धा काम करतात आणि घरी येऊन सुद्धा काम करतात. म्हणजे एक सांगायचं तरी पण काही काहींचं म्हणणं असं असतं का लेडीज करते काय एक सांगत. आणि पोरांना सुद्धा असं वाटतं आई काय करते. आई काहीच नाही करत, फक्त जेवण करते, खायला देते. पण तिच्या मते जेव्हा तुम्ही स्वतः त्याच्या मोठे व्हाल तेव्हा तुम्हाला कळेल. जेव्हा तुम्ही त्याच्यातून जा तेव्हा तुम्हाला कळेल आई काय करते ते. आज एक सांगायची रीत झाली तर तुमच्यामुळे सर्व लेडीज लोकांना म्हणजे सर्व लेडीज लोकांना खेळायला म्हणजे मी तर करतेच म्हणजे मी करते मला असं नाही पण ज्यांना ज्या कधी करत नाही त्यांनी सुद्धा याच्यामध्ये भाग घेतला. आणि म्हणजे तुमचे वृषाली मंचाचा आभार मानतो की त्यांनी सगळ्यांना एवढं म्हणजे खेळण्याचा सगळ्यांना म्हणजे शिकवलं पण एक प्रकारे. आणि पुढे म्हणजे जरी येत नसेल एखाद्याला तरी घेतील भाग. म्हणजे त्यांना तुम्ही एक प्रकारे आत्मविश्वास दिला तर तुम्ही करू शकता कोणताही कार्यक्रम. आणि तिरंगा मंडळाचे पण खूप खूप आभार. वृषालीताई पाटील आणि संगीता सोनारे यांचं स्वागत करत आहेत. समीक्षा तारमळे आणि दीक्षा तारमळे. एखादा उखाणा घेणार हो. कंबे बेला फुटली फांदी त्यातून निघाले महात्मा गांधी. महात्मा गांधीनं केला फुलाचा रस्ता. रवी वर्धरांचं नाव घेते 4:30 वाजता. यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. मगापासून त्यांचा उखाणा राहिला होता पण मी काही विसरली नाही म्हणून टाइम सांगितला. 4:30 वाजले. 4:30 वाजता उखाणा घेतलाय. कार्यक्रम छान वाटला. मजा केली. बसूनच मजा केली की उभी राहून मजा केली. उभी राहून पण केली ना मजा. हिरवीगार भरलाय संतांचा बाजार माझ्या दारी गो तुलस हिरवीगार भरलाय संतांचा बाजार भरलाय संतांचा बाजार आतमध्ये गणेश सरदार भरलाय संतांचा बाजार आतमध्ये गणेश सरदार माझ्या दारी तुलस हिरवीगार माझ्या दारी तुलस हिरवीगार भरलाय संतांचा बाजार माझ्या दारी तुलस हिरवीगार भरलाय संतांचा बाजार भरलाय संतांचा बाजार आतमध्ये शिवाजी सरदार भरलाय संतांचा बाजार आतमध्ये शिवाजी सरदार. पण आम्ही एक प्रयोग केला होता की मंगळागौरीचे कार्यक्रम कसे होतात
मुंबईच्या महिला तर करतात हो, पण खेळ तर हा आपल्या ग्रामीण भागातलाच आहे आणि ग्रामीण खेळ जर लोप पावत चाललेत आणि मुंबईसारख्या शहरी भागामध्ये याचा अनुकरण केलं जात आहे, तर ही परंपरा कुठेतरी रुजावी, पुढच्या पिढीला माहिती व्हावी, यासाठी आम्ही हा एक प्रयोग केला गेला. कुंदे गावामध्ये आम्ही फर्स्ट टाइम कार्यक्रम केला मंगळागौरीचा, पण बंदिस्त जागेमध्ये हा कार्यक्रम केला, पण तो खूप सुंदर झाला. म्हणजे महिलांनी आम्हाला प्रतिसाद तेवढाच दिला होता. मंगळागौरीचा पहिला कार्यक्रम सक्सेस झाला. अशा आम्ही अनेक गावांमधनं वृषाली संस्थेचे कार्यक्रम मंगळागौरीचे होत गेले आणि हे कार्यक्रम होता होता आज शेरे गावामध्ये 50वा मंगळागौरीचा कार्यक्रम झाला आणि त्या महिलांनी प्रतिसाद खूप सुंदर पद्धतीने दिला आणि खूप सुंदर पद्धतीने मंगळागौरीचं सादरीकरण आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. तसे अजूनही पुढे व्हा आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि असेच आपले मंगळागौरीचे नवनवीन कार्यक्रम नवनवीन गावांमध्ये झाले पाहिजेत आणि हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचले पाहिजेत. धन्यवाद.